बरोबर. दादा काय सांगणार आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे आहेत, ते देखील उपोषणाला बसणार अशी चर्चा आहे. काय सांगणार याबद्दल? मुळात विषय असा आहे की काल लक्ष्मण हाके सर असतील, नवनाथाबा असतील, यांना पोलिसांनी ज्या पद्धतीनं अडवलं, हा मुळात हा ओबीसींना ज्या पद्धतीनं तुम्ही उपोषणापासून देखील वंचित ठेवताय, मग ह्या भटक्या विमुक्त वंचित लोकांनी करायचं काय? त्याचा कुठंतरी उद्रेक लोकांमध्ये होऊ नये म्हणून आम्ही आज अंतरवाली सराटीमध्ये काल जो उपोषणाला काही बसलो. अडवण्याचा प्रयत्न झाला यामागे कोणाचा हात असेल? कारण पोलीस म्हणताय की आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा मान ठेवून ओबीसींना जे आहे ते उपोषणाला बसू दिलं नाही. मग तुम्हाला काय वाटतं याबद्दल? कायदा सुव्यवस्था फक्त काय ओबीसीमुळेच बिघडते का ओबीसी आंदोलनामुळे बिघडते? कुठल्या ओबीसी आंदोलनकर्त्याने आतापर्यंत कुठल्या समाजाला हिणवलंय का? कुठल्या नेत्याला हिणवलंय का? ज्याप्रमाणे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये बसून ओबीसीच्या नेत्यांना हिणवण्याचं काम करतात, ओबीसी समाजाला हिणवण्याचं काम करतात. आतापर्यंत जेवढे बी ओबीसींची आंदोलनं झाली त्या कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी मराठा समाज असेल किंवा इतर कुठल्याही समाजाला हिणवलेलं नाही. त्याच्यामुळे ओबीसींचं आंदोलन हे संविधानिक मार्गानेच आहे. त्याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.